एका व्यक्तीने जिवंतपणी स्वतःचा दावा घातला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होतोय। दावा घालणे ही केवळ अंधश्रद्धा आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी स्वतः जिवंतपणी दावा घातला। पण त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरला। एका गावातील या दाव्याच्या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एक महिला आणि तिचा मुलगा पिंडदान करत होते आणि ब्राह्मणासमोर सगळे विधी पार पडत होते। विधी संपल्यावर तिथे पिंड आणि नैवेद्याचे पदार्थ ठेवण्यात आले। तिथे शेकडो लोक उपस्थित होते। अनेक न्यूज चॅनलचे कॅमेरे या घटनेकडे रोखून धरले होते। लोकांना उत्सुकता होती की आता कावळा शिवणार का, कारण की कावळा हा आत्मा मानला जातो। पण इथे तर ज्याचा दावा आहे तो माणूस जिवंत स्वतः बघत बसला आहे। पण त्यानंतर तिथे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 13 कावळे आले आणि त्यानंतर जे झालं ते पाहून लोकांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही। या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहे। कुणी म्हणतंय याला धाडसी उपक्रम, तर कुणी याला पाप ठरवतंय। पण या सगळ्यानंतर दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याने देशाला मोठा धक्का दिला। मग नेमकं हा दावा करताना कावळे आल्यावर काय झालं? हा दावा अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी करण्यात आला होता, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसलाय? मग खरंच याच्यामध्ये काही तथ्य आहे का? कावळा येऊन हा नेमकं काय करतो? कावळा शिवण्यामागचं कारण काय असतं? कावळा आणि आत्म्याचं कनेक्शन काय असतं? हा सगळा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय धक्कादायक घटना घडली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। 21 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना घडली। ठिकाण होतं अहिल्यानगर मधलं सौंदाळा गाव, जिथे एका स्मशानभूमीत दहाव्याचा कार्यक्रम सुरू होता। शेकडो लोकांची गर्दी जमली होती। हा वाटताना साधा सुद्धा दावा वाटत होता, पण हा दावा देशाच्या इतिहासाला बदलणारा ठरला। त्या दिवशी स्मशानभूमीत स्मशान शांतता सहसा असते, पण आज तिथे हजारो लोकांची गर्दी जमली होती। हवेत एक वेगळा स्थान जाणवत होता। समोरच पांढरे शुभ्र कपडे घालून सरपंच शरद आरगडे शांतपणे बसले होते। त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीच भीती नव्हती, ना कुठली समाजाची पर्वा, पण बाजूला मंत्रोच्चार सुरू होते। लोकांना समोरून पाहणाऱ्यांना वाटत होतं की कुणीतरी मृत झाला असेल म्हणून दावा सुरू होता, पण तिथे चक्क शरद आरगडे हे जिवंतपणी स्वतःचा दावा घालत होते। आता हा व्हिडिओ, हा दाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, पण त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरला आहे। दावा घातला गेला, पण खरा मुद्दा असतो कावळा शिवण्याचा। पण जेव्हा कावळा शिवण्याचा प्रसंग समोर आला तेव्हा जे दृश्य दिसलं त्याने देश आणखीनच हादरला आहे। तो दिवस सर्वसामान्य नव्हता। 21 एप्रिलची ती सकाळ ही अतिशय तणावपूर्ण होती। ब्राह्मणाच्या मुखातून निघणारे मंत्र, उदबत्तीचा धूर आणि समोर मांडलेलं पूजेचं साहित्य, हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल। सरपंच आरगडे यांच्या पत्नी प्रियंका आणि मुलगा संग्राम हे दोघंही तिथंच बसले होते। ज्या विधी माणूस मेल्यानंतर केल्या जातात त्या विधी अगदी तंतोतंत समोर केल्या जात होत्या, त्याही एका जिवंत माणसासमोर। हळद, कुंकू, तीळ आणि भाताचं पिंड तयार केलं जात होतं। पण लक्षात घ्या, सगळ्यांचा प्रश्न एक मनात घोळत होता, जर ही व्यक्ती जिवंत आहे तर मग पिंडाला कावळा शिवणं कसं शक्य आहे? कारण की दाव्याची प्रक्रिया सुरू होती आणि दावा तेव्हा सफल होतो जेव्हा पिंडाला कावळा शिवतो। आणि पिंडाला कावळा कसा शिवणार? कारण की जिवंत माणूस तिथे बसलाय। जर कावळा शिवला तर याचा अर्थ काय, आणि जर नाही शिवला तर मग सरपंचांचं काय होणार? सस्पेन्स तिथं सुरू झाला होता, जेव्हा वातावरणात अचानक बदल जाणू लागला। साधारणपणे 1 तास ही प्रक्रिया सुरू होती। सुरुवातीला अर्धा तास सगळं सामान्य होतं, पण शेवटच्या अर्धा तासात जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरा दिलाय। विधीच्या वेळी ब्राह्मणांनी सूचना दिली, आता पिंड अर्पण करण्याची वेळ झाली आहे। सरपंचाच्या मुलानं थरथरत्या हातानं ते पिंडदान केलं। आजूबाजूला असलेल्या न्यूज रिपोर्टरचे कॅमेरे झूम झाले। चॅनल्सवर हेडलाईन झळकू लागल्या, जिवंत माणसाचा दहावा, विज्ञानाची की अंधश्रद्धेची परीक्षा। वातावरण इतकं गंभीर झालं होतं की तिथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता। मनात एकच शंका होती की परंपरेनुसार जर कावळा मृतात्म्याच्या रूपानं येतो, पण इथे तर आत्मा समोरच खुर्चीवर जिवंत बसलाय, मग कावळा येईलच कशासाठी? लोक कुजबुज करत होते, ही अघोरी आहे, ही निसर्गाच्या विरोधात आहे, परंपरेच्या विरोधात आहे, काहीतरी अघटित घडणार। त्यातील एक वयस्कर व्यक्ती तर अगदी थरथर कापू लागला, कारण की आता पिंडदान होणार होतं आणि कावळ्याला बोलवण्यासाठी लोक काव काव ओरडणार होते। आणि जर कावळा आला आणि पिंडाला शिवला तर अनर्थ होणार होता, आणि जर नाही शिवला तर लोक सरपंचाला बोलणार होते। वातावरणामध्ये प्रचंड तणाव होता। सगळे कॅमेरे रोखले गेले होते, पण कुणालाच माहिती नव्हतं की हा व्हिडिओ व्हायरल होणार होता आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती धक्कादायक घटना घडणार
घडणार होती. हळूहळू आता पिंडदान करत आलं होतं. सगळे विधी आटोपले होते. मंत्रोच्चार झाला होता. मुलगा आणि पत्नी तिथे बसलेले होते. शरद आरगडे एका खुर्चीवर बसले होते आणि अखेर आता पिंड अशा ठिकाणी नेऊन ठेवलं जाणार होतं की जिथे कावळे येतात आणि जिथे प्रत्येकाच्या पिंडाला कावळे शिवण्यासाठी ती प्रक्रिया केली जाते. हळूहळू 1 तास उलटला, 2 तास उलटले, पिंड तिथेच ठेवला होता. पिंडाच्या शेजारी कावळा काय, एक मुंगी देखील फिरकली नव्हती. अक्षरशः आकाशात पाहिलं, काही लोकांनी झाडाकडे पाहिलं, काही लोक थोड्याशा ओढ्याकडे जाऊन बघू लागले. एकही कावळा काय, चिमणीचा देखील पत्ता नव्हता. आता सरपंचाचे विरोधक जे बसले होते ते हसू लागले होते. ज्या लोकांना ही जी प्रथा आहे ती त्या ठिकाणी तिच्या विरोधात बोलायचं होतं ते लोक आता बोलू लागले होते. आम्ही म्हटलं होतो हे कशाला करायचंय, जी परंपरा असते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. माणूस जिवंत आहे तर आत्मा कसा येणार. सगळ्यांची कुजबूज सुरू झाली होती. पण अखेर पुढच्या 5 मिनिटात जे होणार होतं त्याची कल्पना कुणालाच नव्हती. मग जे हा प्रकार तिथे सुरू होता, पुढील 5 मिनिटांमध्ये कावळ्यांची एंट्री होणार होती. कावळ्यांची एंट्री झाल्यानंतर हा सगळा व्हिडिओ व्हायरल होणार होता आणि दुसऱ्या दिवशी जो धक्कादायक प्रसंग घडणार होता त्याने संपूर्ण देश हादरणार होता. वातावरण इतकं गंभीर झालं होतं की लोकांच्या श्वासाचा आवाज येत होता. कावळा आता मृतात्म्याच्या रूपाने येतो की काय अशी चर्चा आता सुरू झाली होती. 1 तास गेले, 2 तास गेले, लोकांच्या चेहऱ्यावर आता चिंता दिसू लागली होती. पण खरी खळबळ जेव्हा उडाली तेव्हा गावाच्या सीमेवरून एक विचित्र आवाज ऐकू आला. असा आवाज जो कुणी अपेक्षित केला नव्हता. मग नेमकं काय घडलं. पिंड ठेवले होते, ऊन अक्षरशः तापलं होतं. सरपंच शरद आरगडे निर्विकारपणे त्या पिंडाकडे पाहत होते. अचानक झाडाच्या शेंडावरून एक काव असा आवाज आला. सर्वांच्या नजरा वर गेल्या. एक कावळा उडत आला, पिंडाच्या जवळ असलेल्या भिंतीवर बसला. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यानंतर जे घडलं ते कोणत्याही रहस्यापेक्षा कमी नव्हतं. एक कावळा आला, दुसरा आला, तिसरा आला, असं करत करत तब्बल 13 कावळे तिथे जमा झाले. ते कावळे सामान्य वाटत नव्हते. त्यांचं ओरडणं, त्यांची हालचाल काहीतरी सुचवत होती. कॅमेरे त्या कावळ्यावर खिळले होते. पूर्ण देश टीव्ही स्क्रीनला चिटकून बसला होता. आता हे कावळे जिवंत माणसाच्या पिंडाला शिवणार का. 13 कावळ्यांनी जवळपास पिंडाला घेराव घातला होता. लोकांच्या मनात धडधड वाढत होती. जर हे कावळे शिवले तर वर्षानुवर्षाची आत्मा आणि मृत्यूची संकल्पना मोडीत निघणार. पण जर पिंडाला कावळ्यांनी स्पर्श केला नाही तर सरपंचाला पापी ठरवलं जाणार होतं. पण नेमकं त्या क्षणी सरपंच उभे राहिले. त्यांनी एक घोषणा केली ज्याने तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला हादरवून सोडलं. इकडे कावळे जमा झाले होते. कावळे पिंडाला शिवणार की नाही हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता. पण त्यानंतर झालं असं की ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली होती. सगळ्यांनी मोबाईल ओपन केले, काहींनी टीव्ही सुरू केले. सरपंचांनी समाजाचे डोळे उघडणार की सगळा विषय तिथे क्लिअर होणार असा प्रश्न होता. मग शेवटी ते 13 कावळ्यांनी काय केलं, त्या घटनेनंतर सरपंचांना काय झालं, काय असं घडलं की ज्यामुळे आता हा सस्पेन्स टोकाला पोहोचला होता. आता आला होता तो मुख्य क्षण जेव्हा ते 13 कावळे त्या पिंडाच्या आजूबाजूला झेपावत होते. त्यातील 2 कावळे आजूबाजूला कावरे बावरे होऊन बघत होते तर जवळपास 11 कावळ्यांचं लक्ष पूर्णतः पिंडाकडे होतं. जिवंत सरपंच समोर बसलेले होते. त्या कावळ्यांना आता कोणतीही भीती राहिली नव्हती आणि अखेर एक कावळा पिंडाकडे झेपावला. त्याने पिंडाला टोच मारली आणि ते पाहताच 13ही कावळे पिंडावर झेपवले. ते अन्न खाऊ लागले आणि हे पाहत असणाऱ्या उपस्थित लोकांना अक्षरशः मोठा धक्का बसला. ज्या कावळ्यांना आपण पितर समजतो, जो मेलेल्या माणसाचा निरोप घेऊन येतो असं मानलं जातं, तो कावळा एका जिवंत माणसाच्या दाव्यालाही तितक्याही सहजपणे शिवला. शरद आरगडे यांनी स्मितहास्य केलं आणि माईक हातात घेतला आणि त्यानंतर ते जे बोलले त्यांनी देश हादरला. ते म्हणाले, बघा कावळ्याला काही माहीत नसतं समोरचा माणूस मेलाय की जिवंत, त्याला फक्त भूक लागली आहे. अन्न दिसलं की तो येणारच. आपण त्या अंधश्रद्धेच्या साखळीत त्यांना बांधला आहे. कावळे शिजल्यानंतर आरगडे यांनी तिथून एक ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र वाचून दाखवलं. त्यांनी जाहीर केलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीनं कुंकू पुसू नये, बांगड्या फुडू नये आणि विधवा म्हणून जगू नये. त्यांनी हा धक्कादायक गोष्ट तिथे सांगितली. आपल्या पत्नीचं प्रतिज्ञापत्र वाचून दाखवलं. तिला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हाच तो क्षण होता ज्याने देशाला हादरा दिला. कावळा शिवला इथपर्यंत माहीत होतं, पण स्वतःच्या पत्नीसाठी प्रतिज्ञापत्र तयार करणारा पती हा म्हणजे जगासाठी एक मोठा आदर्श ठरलाय. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीनं कुंकू पुसू नये, बांगड्या फुडू नये, विधवा म्हणून जगू नये असा स्पष्ट संदेश त्यांनी कायदेशीर भाषेत दिला आणि त्या जातीवादाला, विधवा प्रथांना त्या ठिकाणी मूठमाती त्यांनी तिथेच दिली. आता त्यांनी सांगितलं की माणसांचा सन्मान जो आहे तो जिवंतपणे झाला पाहिजे. मेल्यानंतर आवाजवी खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं खरं कारण हेच होतं की एका माणसाने जिवंतपणे मृत्यूला जिंकलं होतं आणि समाजाला एक नवा विचार दिला होता.
आजही सौंदळा गावच्या या घटनेची चर्चा संपूर्ण देशात एका क्रांतीसारखी होऊ लागली. आता या घटनेवर तुमचं काय मत आहे? केलेला हा प्रसंग खरोखर योग्य होता का? तुमच्या मते तुमचा काय भरोसा आहे? दावा करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आई वडिलांची सेवा जिवंत असताना करायला पाहिजे की नंतर हावाजावा करायला पाहिजे? तुमचे अमूल्य विचार नक्की कळवा. आणि असा एखादा प्रसंग तुमच्या गावात, तुमच्या आसपास कुठे घडला होता का? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.